डायमेंशनचं करतो. वाव, मला वाटलं एफ हा नाही खाली आहे बट मिळता ही नाही ऑफिशियल क्लास. पण हा माझा नोट्स आहे आणि कौस्तुभचा नोट बघा. सबको समझेगा भाई, सबको समजेगा भाई. इजी टू अंडरस्टैंड. एवढं लास्ट नोट है. रिक्शा वाले तो देखते नहीं है. रिक्शा वाले भाई अभी क्या ही बोलूं उनको, उनकी रोड है पूरी. अरे बोल ना क्या एड़ा है. भाई बारिश तो जोर से हो रही है. अगर मैं चाहता तो आज छुट्टी ले लेता, और भाई आज मतलब कितना ही छुट्टी लूँ ना भाई, बारिश तो होती रहेगी. ऐसी छुट्टी लेता रहा तो भाई हो गया. फिर ऐसे ही मैंने कितने बार तो छुट्टी ले लिया और बाद में 1-2 घंटा गिरता है और फिर उसके बाद में चुप हो जाता है और फिर घर पे कंटाल भी बहुत आता है. बट स्टिल अभी भाई बारिश हो रही है. आधा एक घंटा भाई ये नाटक करेगा. अगर दोपहर तक ही चला तो कुछ कह नहीं सकते, बट एटलीस्ट भाई घर पे बैठ के तो बोर नहीं होगा यार. मतलब भाई हाँ नींद अच्छी मिलती है बट ज़्यादा से ज़्यादा 8-9 बजे तक. बाद में फिर वो वही टाइम पास हो जाता है. और अभी फिलहाल बज रहे नहीं दिखा सकता, भीग जाऊंगा. बट हो रहे रहेंगे कुछ पौने साथ. भाई एक तो बारिश ना सीधी गिरती नहीं है, मतलब ऐसा अड़वा पड़ता है, ऐसा टेढ़ा मेढ़ा कहीं से भी गिरता है. और मैं भाई छाता लेके निकल गया हूँ बट पीछे से पूरा भीग गया और नीचे से भी. ऑफकोर्स रिक्शा वाले तो देखते नहीं है. रिक्शा वाले भाई अभी क्या ही बोलूँ उनको, उनकी रोड है पूरी. बट स्टिल भाई पूरा नीचे से भीग गया और पूरा फीड भी भीग गई है. कितना भी भीगूँ, कितना भी लेट होने दो, लेट का रीज़न तो दे सकता हूँ बट कितना भी भीग जाऊँ कोई परवाह नहीं. बट लेक्चर तो बैठ के रहूँगा भाई. फिलहाल अभी तक स्टेशन ब्लू है. जब चाहिए होती है रिक्शा तब मिलती नहीं है, और जब नहीं चाहिए तब भी भाई बार बार आके पूछते हैं. और आज सिद्धेश भी नहीं है मेरे साथ. भाई साहब का कुछ अलग प्लान बना है. आज गया है वो, थोड़ा भी पर्सनल है, अभी क्या ही बताऊँ मैं. बट स्टिल अरे यार ये मेरे को नहीं पसंद आता. देखा भाई, बोला था ना मैं, मुझे पता है ये बारिश का नाटक. भाई बस घर से निकलने तक ये बारिश होती है, कॉलेज आने तक तो भाई पूरा चला गया. मतलब है थोड़ा थोड़ा, बट ऐसे भी नहीं है कि पूरा भीग जाऊंगा. और हालांकि अभी मैं विक्रोली से भीग के ही आया हूँ, बट स्टिल कोई नहीं. अभी इसके बाद ये सीधा जब मैं कॉलेज से निकलूंगा घर के लिए तभी गिरेगी. मुझे पता है ये नाटक, ये भाई मैं स्कूल से देखते आ रहा हूँ. ये नाटक स्कूल में भी सेम यही होता था. जब घर से निकलूँ तभी जोर जोर से बारिश, और एक तो यूनिफॉर्म उस टाइम पे उस पर ही बैठना पड़ता था, और फिर क्लास में जाके बारिश कुछ है ही नहीं, पूरी धूप, और फिर निकलने के टाइम भाई बारिश. 7 का लेक्चर होता है. बसाइज है. हाँ अभी क्या करें मैम, ऑफिशियल क्लास ही नहीं मिल रहा है हम लोग को मैम. हाँ खाली है बट मिलता ही नहीं ऑफिशियल क्लास. पता नहीं मैम, मैं लेटर आने वाला हूँ. मैम का नाम नहीं पता. चक्का आज 4 लेक्चर करतोय आपण, 4था लेक्चर करतोय लगातार. एक दिवस आम्ही 4 लेक्चर काय बसलोय, रोजच 4 लेक्चर होत आहे. मी तर बोलतोय बाकी कुठले ब्लॉग बघा नको बघा, कॅल्सीचा ब्लॉग नक्की बघा बाबा. इम्पॉर्टंट, अति जास्त इम्पॉर्टंट आहे तो कॅल्सीचा ब्लॉग. मला तर वाटते असं सगळ्यांना ग्रुपमध्ये सेंड करतो तो कॅल्सीचा ब्लॉग. इतका खतरनाक आहे तो ब्लॉग. शेअर करायचं व्हिडिओ ग्रुपवरती वगैरे. करतो पण मोस्टली तो डायमेन्शनचं करतो. वाव, मला वाटलं एफ हा नाही अशी उगत द फर्स्ट अरे हसतायत काय लोक ना, अक्कल नाही या लोकांना. हां घाबरलो का. ओके हा आवाज कसा आहे, एकदम बरोबर आहे ना, भीती नाही वाटली. हा प्रेम, हा आवाज मस्त आहे. जीव हातात आला ना आमच्या. काय नाही अर्थ नाही एवढं. फर्स्ट बेंच सोडला तर ठीक आहे. तुझ्याकडे बघत मॅडम चढ पाणी आणि सगळे क्वेश्चन आपल्यालाच विचारणार. पुढे जाऊया, तिकडे मस्त होतं. अरे तिकडे मस्त होतं. फर्स्ट बेंचवरती बसतो ना तेव्हा कोणाचं लक्ष नाही जात भाई. पण हा माझा नोट्स आहे आणि कौस्तुभचा नोट बघा माझी. भाई बायफिकेशन आहे. ओके ओके. ह्याच्या मागे 3 होते, इकडे जे 4 वेगवेगळे, त्याच्या खाली इथे सेकंडचा थर्ड आहे बघ. ओके. त्याच्या खाली 2 बायफिकेशन. ओके. आजचे नोट्स असं आहे. आजचे नोट्स इथे प्रेम तुझा बायफिकेशन दाखव. हां पॉईंट द्यायला गेलो. हां मॅम बोलली
बायफर्केशन मला डेप्रिशिएशन मग मध्येच पटकन बायफिकेशन स्टार्ट केलेलं नाही पटकन जास्त वेळ नाही लावायचं जास्त नाही आयुष्य बघायचं आयुष आयुष तेरा बायफर्केशन दिखा जरा दिखेगा ही मतलब अपने नोट्स किसी को देने नहीं होंगे अपने नोट्स किसी को देने नहीं होंगे ऐसे नहीं। मेरे बायफर्केशन बघा और मेरा सबसे अच्छा एक जो सबको समझेगा भाई सबको समजेगा भाई इजी टू अंडरस्टँड 1 2 3 4 लाईन हा माझा लास्ट लेक्चरचा नोट आहे एवढा इथून ते इथपर्यंत हा दुसरा सब्जेक्ट आहे ॲक्च्युली हा दुसरा सब्जेक्ट आहे हा दुसरा सब्जेक्ट आहे आणि हा लास्ट लेक्चरचा नोट आहे कौस्तुभचा नोट बघा अरे फोकस नाही होत रे माझा फोन हा ते मॅनेजमेंटपासून चालू आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटीवरती संपतंय एवढंच इम्पॉर्टंट असतं हां हे इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी एवढंच इम्पॉर्टंट म्हणजे एवढंच आहे पण सीन असा आहे की लास्ट नोट ॲक्च्युली काय होता माहिती आहे का भाई जरा लास्ट नोट दिखा लास्ट लेक्चर का नोट इतना हे बघा हे एवढं लास्ट नोट आहे आणि मी तरी अर्धा लिहिलं आहे आणि बघा कौस्तुभनी बघा अबे इथून स्टार्ट झालेलं हां. मॅनेजमेंट पासून रिस्पॉन्सिबिलिटी संपलं प्रत्येक वेगळा पॉईंट आहे कॉमा नंतर हां कॉमा नंतर वेगळ्या वेगळ्या पॉईंट आहे गव्हर्नन्स न्यू करायचे आणि हा ॲक्च्युअल नोट आहे मी एवढं नोट लिहिलेलं लास्ट लेक्चरला बघा ले ले तू पढाई कर हम लोग हा कोणता सब्जेक्ट आहे नाही आठवत आहे आणि हा पण नाही आठवत आहे शेख कोणता मॅमचं सब्जेक्ट कोणतं तरी शेख मॅम हा शेख मॅमचा आहे हा माहीत नाही आठवत नाही Ethics, ह्याला ethics. दोन 4 दिवस झाले असतील मी एकच पेजच घेऊन आलो आहे माहिती आहे तुम्हाला म्हणजे मी पण नाही घेतलाय कुणीतरी दिला होता मला दिशा हा दीक्षाने दिला होता कुठे आहे ती नाही दिसत आहे सोड राहून दे बघितलं ना 24 गेला रोल नंबर गेला ॲबसेंट मॅम ॲबसेंट लावायचं मला काहीतरी ॲक्शन कॅमेरा किंवा कॅमेरा गिफ्ट करा बघा फोकस अजून होत नाही आहे पण काय नाही चालतं तुम्हाला एवढं जरी दिसतंय 11 वाजले 11:30ला संपेल लाईक आता अटेंडन्स चालू आहे अरे बोल ना क्या येडा है तू बोलता नहीं है ध्यान ही नहीं है मतलब दोनों का किधर है प्रेझेंट आम्ही लोक अख्ख्या बॅचमध्ये खूप असे सिन्सिअर आहे म्हणजे आम्ही कपलमध्ये नाही जात आणि आमचे कोण असं फिमेल फ्रेंड नाही आहेत जास्त तर ते आम्हाला खूप जरा जास्त त्रास होतो म्हणजे सगळे असं कपलला बघणं असं खूप त्रास होतं आजूबाजू मागे पुढे सगळे कपलच असतात आणि आम्हीच दोघं असं सिंगल बनून काय बोलतात फक्त बघत राहतो हा पण आहे आमच्या ह्याच्यामध्ये सिंगल गँगमध्ये तू पण आहेस ना मित्र नाही मज्जा आहे आता काय सांगायचं ये और उसके आइटम क्या करके है क्या करके विनिंग करके आहे हां कुठे हेअरस्टाईल चेंज करावं लागेल ना हेअर आहेत का हेअरस्टाईल करायला दुखलं ठीक आहे चालतं तेवढं पण मी काय बोलतोय असं पोरी नसलेलंच बरं मी तर जास्त पोरींमध्ये राहत नाही माहिती आहे ना तुला मी किती इंट्रोवर्ट आहे सूरज की किरणें आने दे मेरे मीत अब चल जाने दे जो भी बीत ओ जग ताने दे उनकी सुने ना देखो सावन आए रे मन हंसाए मितवा